सूचना क्रमांक 1. मंत्री महोदय, सभापती महोदय, या ठिकाणी 93 अन्वये मी मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख हॉस्पिटल्समध्ये गेले अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी हे सगळे प्रश्न आणतोय. पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नांना या ठिकाणी उल्लेख करावा लागतोय. पुन्हा एकदा स्पेसिफिक मी मुंबई महानगरपालिकेच्या नायर हॉस्पिटलमधील MRI मशीन गेली अनेक वर्ष बंद असल्याबद्दलची सूचना या ठिकाणी आणली होती. आणि या ठिकाणी शासनाने कबूल केलेलं आहे एकच की 2001 ते 2 प्रश्न विचारायचे थोडक्यात. हा, त्यांनी हात वर केला, मला पण बोलायचे याच्यावर. 2023 पासून सदर मशीन या ठिकाणी बंद आहे हेच मला असं आपण म्हणताय या ठिकाणी. आणि शेवटी असंही म्हणताय की 1 सप्टेंबर 2025 रोजी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून वर्क ऑर्डर देण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या स्तरावर सुरू आहे. सदर कार्यवाही मार्च 2026 अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. आणि तोपर्यंत आपण त्या ठिकाणी काही पर्यायी व्यवस्था केलेली आहे. एकतर असं आहे की पर्यायी व्यवस्था आहे ही मुंबई शहराची रुग्णांची संख्या पाहता अतिशय ती नगण्य आहे. माझा असा या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न आहे की या ठिकाणी ही जी एवढी मोठी प्रोसिजर आहे, टेंडर प्रोसिजर, आज 2023 पासून हे सगळं बंद आहे. तर कुठेतरी आणि 11 वेळा हे रिटेंडर झाले केवळ सिंगल बिडर म्हणून. तर कुठेतरी ह्या सगळ्या प्रोसिजरला, या सगळ्या याला एकंदर टेंडरच्या सिस्टमला कुठेतरी तुम्ही कालमर्यादा घालून देणार आहात की नाही. कारण 2023 पासून अजूनही तुम्ही सांगताय की आता मार्च 26 पर्यंत आम्ही या संदर्भाने सुरू करण्याचा प्रयत्न करू. तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की याला कुठेतरी एक कमीत कमी कालावधीचा कालमर्यादा तुम्ही आपण या ठिकाणी याला घालून देणार का. नंबर 2 असं आहे की या ठिकाणी सिटी स्कॅन मशीन बद्दल मी एक आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. तर माझ्या माहितीनुसार एका खाजगी कंपनीने CSRच्या माध्यमातून 14 कोटी रुपये त्या ठिकाणी सिटी स्कॅन मशीनसाठी नायर हॉस्पिटलला दिले होते. परंतु तिथेही सिंगल बिडर असल्यामुळे आयुक्त लेवलपर्यंत हा ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीची मान्यता घेण्यासाठी ज्यावेळेला प्रस्ताव गेला त्यावेळेला आजपर्यंत त्या प्रस्तावाला मान्यता नाही आहे. मी त्या ठिकाणी पत्र लिहिलं होतं की लोकांची गरज बघून आपल्याला या ठिकाणी हा निर्णय घ्यायला पाहिजे. CSR हा फंड तिकडचे डीन किंवा अधिकारी हे फार मोठी मेहनत करून घेऊन येत असतात. त्याच्यामुळे CSR मधनं येणाऱ्या पैशाबद्दलही कुठेतरी विशेष बाब म्हणून आपण या ठिकाणी तातडीनं सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासन या ठिकाणी निर्णय घेईल का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. मंत्री महोदय, माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य सुनील शिंदे साहेबांनी नायर हॉस्पिटलमधल्या MRIच्या मशीन संदर्भात जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे 93च्या माध्यमातून, ती वस्तुस्थिती खरी आहे. 13 नोव्हेंबर 2023 पासून हे MRI मशीन बंद आहे. परंतु हे MRI मशीन बंद जरी असलं तरी त्या रुग्णांची पर्यायी व्यवस्था केलेली आहे. ॲम्ब्युलन्स सगळ्या मोफत देऊन आपण छोटा सायन रुग्णालयामध्ये या सगळ्या रुग्णांचा MRI करून घेतो. आणि याच्यातली विशेष बाब अशी आहे की मार्केटमध्ये 10 ते 15 हजार रुपयानं MRI होत असताना आपण 2500 रुपये हे फक्त महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये घेतो. आणि ते 10 वर्षामध्ये कधीही आपण बदललेले नाहीत. ते 2500 रुपयेच आहेत. आणि MRIच्या मशीनच्या संदर्भातला निर्णय हा फक्त नायर रुग्णालयापुरता घेण्यात आलेला नाही, तर आपल्याकडे जे कुपर हॉस्पिटल आहे, नायर आहे, त्याच्यानंतर KEM आहे आणि लोकमान्य टिळक सायन आहे, ह्या चारही मेडिकल कॉलेजमध्ये आता MRI मशीन लावण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे. त्याचं निविदा देखील झालेली आहे. 2 ते 3 दिवसामध्ये त्याची वर्क ऑर्डर होईल. जर्मन मेक ह्या मशीन असल्यामुळे थोडं यायला कालावधी लागेल, परंतु तोपर्यंत त्याला लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते करण्याच्या सूचना देखील महानगरपालिकेला देण्यात येतील. आणि जर्मनवरनं लवकरात लवकर या मशीन आणण्याचं प्रोव्हिजन देखील केलं जाईल. आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये 4ही ठिकाणी MRI मशीन इन्स्टॉल केलं जाईल. सचिन आहे. सूचना क्रमांक 3. सुनील शिंदे साहेबांनी या ठिकाणी मांडला, तो म्हणजे जी टेंडरची प्रोसिजर आहे ती एक टेंडर नंतर ब्रेक नंतर उत्तर दिलं तुम्ही. काय ते म्हणजे मी पुढची सूचना पुकारल्याच्या नंतर तुम्ही एवढा मोठा ब्रेक घेतला. नाही, त्यांना मला वाटते या प्रश्नावर पण उत्तर द्यायचं असेल असं वाटते. सभापती महोदय, त्यांना त्यांचा एक विषय होता. मतदारांच्या मनामध्ये कुठेही शंका राहू नये म्हणून मी परत उठलो. बाकी माझा उद्देश काहीच नव्हता.
नाही, सुनील शिंदे सुनील शिंदे साहेब विधायक गोष्टी मांडतात, टीका करत नाहीत, नाहक बदनामी शासनाची करत नाहीत, म्हणून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं ही आमची अपेक्षा असते. तरी साहेब अतिशय एक महत्वाचा मुद्दा मांडला, जो सगळ्याच मुंबईच्या आमदारांच्या मनातला असेल, की ज्यावेळी हेल्थ मधले आपण टेंडर काढतो तर 3 टेंडर आली नाहीत म्हणून 11 12 वेळात ही टेंडर काढावे लागतात. मी सकाळीच ब्रीफिंग घेत असताना अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं आणि आज देखील निर्देश देतो की 2 वेळा जर टेंडर निघालेलं असेल आणि तिसऱ्या वेळी सिंगल बिड झालं तर त्या मंजूर करण्याचा निर्णय देखील महानगरपालिकेनं घ्यावा, हा देखील आदेश आज या सभागृहात आम्ही देतो. सचिन आहे. सूचना केल्या त्यांनी, सूचना केल्या महापालिकेला, त्यांनी महापालिकेला निर्देश दिले. हा 93च्या अनुषंगाने सुनील शिंदेच्या प्रश्नावर तुम्हाला काय हरकत आहे का? त्यांनी माझी हरकत अधिकारावर आहे. माझी हरकत अधिकारावर आहे. अधिकार काय दिले त्यांना? विधानसभेच्या सत्र कामकाजामध्ये त्यांनी त्या खात्याचं रिप्रेझेंटेशन करावं. याचा अर्थ हे मान्य आहे ना तुम्हाला? हे मान्य आहे ना? ते तर मान्य करावेच लागतील. त्या अधिकाराच्या अधीन राहून त्या कालावधीमध्ये ते निर्देश दिले. आमचा हाच मुद्दा आहे की त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी. मूळ मुद्दा तोच आहे. हा, एकंदरीत पाहता सुनील शिंदे साहेबांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रयत्न आहे. सुनील शिंदे साहेबांच्या प्रश्नाला जर आम्ही न्याय देण्याचा आणि मुंबईकरांना न्याय देण्याचा जर प्रयत्न करत असू तर आदेश कोणी दिला आहे याच्यापेक्षा जो आदेश दिलेला आहे त्याची अंमलबजावणी 100% अधिकाऱ्यांना करावी लागेल, हा मी विश्वास देतो. अनुभवावरनं बोलतोय म्हणून म्हटलं की आदेश त्यांनी द्यावेत, त्यांचा तो अधिकार आहे, पण त्या अधिकाराची म्हणून मी अंमलबजावणी झाली पाहिजे. म्हणून यांचा पूर्वानुभव लक्षात घेता आता परत असा अनुभव येणार नाही याची काळजी आपण घ्या. सचिन आहे. सभापती महोदय, सूचना क्रमांक 3.